परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या अमृतवाणीमधून सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीता यामधील अध्याय 4 भाग 3 ज्ञान कर्म संन्यास योग यावरती आज आपल्याला गुरुदेव मार्गदर्शन करत आहेत. आजच्या भागामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला हे ज्ञान देत आहेत की ह्या कर्माची गती खूप गहिरी आहे. गहना कर्मण्यो गती हे म्हणलेले. हे कर्माचं जे सगळं क्षेत्र आहे, कर्माचा जो असर पडतो, कर्म का होतात, त्याचा काय आपल्यावर असर असतो, आपल्या मनावर त्याचा काय परिणाम होतो, हे खूप गहर शास्त्र आहे हे सांगतायत पहिल्यांदा. आणि हे समजणं थोडं अवघड आहे हे पण म्हणतायत. कर्माची गती ही खूप वेगवान आहे हे सुद्धा सांगतायत. तरी सुद्धा यामध्ये श्रीकृष्ण नेमकं आपल्याला या कर्मापासून कसे कर्म करायचे आणि त्याच्यानंतर काय सावधगिरी बाळगायची याबद्दल या श्लोकामध्ये खूप सुंदर असं मार्गदर्शन करतायत. तसे 3 गती सांगतायत की कर्म, अकर्म आणि विकर्म हे 3 प्रकार त्याच्यात सांगतायत. पण हे जरी असेल तर अकर्तापणामध्ये येऊन आपण कसं आपलं कर्म श्रेष्ठ करू शकतो याबद्दल इथं श्रीकृष्ण बोलतायत. आजच्या श्लोकामध्ये सांगतायत की जसंही ज्ञान जागृत झालं आपल्यामध्ये, ज्ञानाचा जो अग्नी आहे तो जर आपल्यामध्ये जागृत झाला तर मग कुठलेही कर्म जर आपण केलं ना तर त्याचा प्रभाव आपल्यावर नाही पडत. हे खूप सुंदर सांगतायत ना. ज्ञानामध्ये असून काहीतरी करणे आणि अज्ञानीपणामधून काहीतरी करणे याच्यामध्ये खूप फरक आहे हे सांगतात. नाहीतर बघा, समाजामध्ये इतक्या सगळ्या घटना घडत असतात, पण ज्ञान जर असेल तर त्याच घटनांचा परिणाम आपल्यावर होत नाही. नाहीतर छोट्या मोठ्या घटना घडल्या, कुणीतरी काही बोललं, कुणीतरी काही वाईट कृत्य केलं तर त्याचा गहिरा परिणाम होतो आपल्यावर. ते करतात दुसरी लोक, त्यांच्या बुद्धीने करतात, ती वाईट वागतात, पण त्याचा परिणाम कोणावर व्हायला लागलाय? आपल्यावर व्हायला लागलाय. हे अज्ञानीपणाचं लक्षण सांगतायत. पण जसंही ज्ञानामध्ये आलो, ज्ञान अग्नीमध्ये आपण जसंही जागृत झालो ना, मग हे समजायला लागतात की ही घटना काय आहे, हे याचं ज्ञान व्हायला लागतं हे सांगतायत इथं श्रीकृष्ण. आणि इथं सांगतायत की काम, जो आपलं काम आणि संकल्प याचा एक सुंदर संबंध सांगतायत. बघा, खूप सुंदर संबंध सांगतायत की कसं कुठले संकल्प आपले पूर्ण होतात. आपण एक संसारिक पुरुष म्हणून बघा, सतत आपल्या मनात काही ना काहीतरी संकल्प उठतच असतात, रोज उठत असतात, रोज. पण किती संकल्प पूर्ण होतात आपले? तर याचं रहस्य सांगतायत श्रीकृष्ण की का नाही होत मग सगळे संकल्प आपले पूर्ण. आपण जर उठ सूट सगळ्या संकल्प उठतच राहतात आपल्या मनामध्ये. आपली इच्छा असेल तरी उठते, नाही असेल तरी उठत राहते. मग हे काय करायचं या संकल्पांचं सगळ्या? याच्याबद्दल खूप सुंदर सांगतायत बघा. सगळ्यात आधी श्रीकृष्ण सांगतायत की जेव्हाही आपण आतून प्रसन्न झालो की नाही, आनंदी झालो की नाही, काही आतमध्ये दुःख जर नसेल
प्रसन्न व्यक्तिमत्व असेल, खुश असेल, आपण मन तृप्त असेल, बघा, तृप्त मनातून जे संकल्प उठतात की नाही ते पूर्ण होतात. उगच नाही पूर्ण होत कुठले पण. म्हणून प्रत्येक शास्त्रामध्ये श्रीकृष्ण गुरुदेव बघा हेच सांगतायत की बाबा रे, तू आधी तृप्त होऊन जा, खुश होऊन जा, प्रसन्न होऊन जा, आणि त्याच्यानंतर की नाही तुला सगळं मिळणार आहे. सगळं मिळणार आहे म्हणणं पण चूक आहे. सगळं मिळालंय हो ऑलरेडी, पण दिसतंय कुठं? दिसतच नाही. तृप्तीशिवाय हे नाही दिसू शकत. अहो, एखादा अतृप्त माणूस असेल, दुःखी माणूस असेल, कष्टी माणूस असेल, तणावात असेल, परेशानीत असेल, कुणीतरी काहीतरी म्हणले तेच धरून ठेवलेलं असेल, अशा ज्या माणसाच्या मनात चांगले संकल्प उठणार तरी कसे, मला सांगा तुम्ही? त्याच्या मनात शेकड्याने संकल्प उठत राहणार सकाळपासून रात्रीपर्यंत. मग ईश्वर काय इतका वेडा आहे काय? आपण वेड्यासारखे संकल्प केले आणि देव वेड्यासारखे पूर्ण करणार? हे शक्य नाहीये. म्हणून बघा, इथं खूप गहिरा अर्थ सांगतायत गुरुदेव आपल्याला, की आधी प्रसन्न होऊन जा, आधी शांत होऊन जा, आणि शांत मनाने जर आपण एखादा संकल्प घेतला ना, मग ते पूर्ण करण्याची जिम्मेदारी ही प्रकृतीकडे, त्या ईश्वराची आहे. त्याला ते पूर्ण करणंच भाग आहे. मग हे सांगतायत इथं श्रीकृष्ण. आणि मग सांगतायत की एका गोष्टी रूपातून गुरुदेव किती सुंदर सांगतात बघा. जसा एक चोर एका साधूकडे जातो आणि साधूला म्हणतो की साधू महाराज, तुम्ही तर जाणता सगळं, मी चोरीचा व्यापार करतो, माझा बिझनेस आहे चोरी करणे. आणि मग सांगतो की तुम्ही काही मला सांगितलं तर चालेल, पण फक्त असं सांगू नका की चोरी बंद कर. ते खूप व्यसनी लोक असतात ना बघा, दारू पिणारे, ते पण असंच म्हणतात बघा. ते कुणाच्याही जवळ गेले की सगळ्यांना माहित असतं की हा दारू पितो. आणि त्याला माहिती असतं आपण कुणाच्याही समोर गेले की तो आपल्याला समोरचा हेच ज्ञान देणार की तू दारू पिऊ नको. तसंच हा चोरीवाला म्हणतो की महाराज, तुम्ही काही सांगा मला दुसरं कार्य, पण चोरी करू नका हे मात्र नका सांगू. साधू, संत, ज्ञानी, सद्गुरू इतके हुशार असतात की ते असं डायरेक्ट नाही जरी सांगितलं ना, तर इनडायरेक्टली आपल्याला तेच सांगत असतात ते. तर मग ते संत म्हणतात की हो हो, काय चोरी सोडायची काही गरज नाही रे, काही गरज नाही. चोरी कर, चांगली काम आहे चोरी करणं. पण तू एक काम कर, ही चोरी करताना ना तू तुझ्या हातांकडे लक्ष दे. हे हातांकडे लक्ष दे, याच्याकडे लक्ष दे, याचाच एक अर्थ काय? होशपूर्वक कर. बेहोशीमध्ये तू काही करू नको, होशपूर्वक कर. जागृत हो आधी. पूर्ण स्वतःला असं समज की यस, आता मी जागृत झालोय, आता मला चोरी करायची, असं जागृत अवस्थेमध्ये तू चोरी कर. तर पहिल्यांदा काय गुरुजींनी सांगितलेलं लवकर समजत नाही. तसंच त्या चोराला हे कळलं नाही की काय म्हणतात संत. हा चालते म्हणे, काही हरकत नाही, मी जागृत होश होऊन आणि चोरी करल म्हणे. छान सांगितलं तुम्ही मला. आणि मग गेल्यानंतर मग तसा प्रयत्न करतो की होशपूर्वक. आणि होशपूर्वक इथं गुरुदेव खूप सुंदर सांगतात बघा, जसंही होश जागृत झाला ना, कुठलाच माणूस वाईट कृत्य करू शकत नाही. अहो, सगळे वाईट कृत्य हे बेहोशीमध्ये होतात, अज्ञानामध्ये होतात, तणावामध्ये होतात, दुःखामध्ये होतात. होशमध्ये, ज्ञानामध्ये जागृत झाल्यानंतर चूक कशी काय शक्य आहे? अशक्य आहे. आणि मग तो चोर काही दिवसांनी येऊन म्हणतो की महाराज म्हणे, बरोबर आहे तुमचं. माझ्यात जसंही होश उत्पन्न झाला ना, मी तर चोरी करूच शकत नाहीये. वाईट कृत्य करूच शकत नाहीये. अहो, दुसऱ्यांना आपण रागवतो, चिडवतो, शिव्या देतो, श्राप देतो कधी? जेव्हा बेहोश असतो.
तेव्हाच रागवतो आपण. बघा खूप वेळा एखादी आई एखाद्या मुलाला पण इतकं तिचं प्रेम असते, पण त्याला रागवते, धपाटा देते आणि जसंही होशमध्ये आली ना, मग पुन्हा त्याला जवळ घेते, की "अरे, मी माझ्या बाळाला कसं काय मारलं गड्या?" तर हे इथं सद्गुरू सांगतायत, की एकदा का होशमध्ये आलो ना आपण, आपल्यामध्ये ज्ञान जागृत झालं ना, मग आपल्या हातून कुठलंही पाप होणं शक्य नाहीये, हे सांगतायत. आणि मग सांगतायत, की होशवाला व्यक्ती हे कधीही कुकर्म हे करूच शकत नाही, हे म्हणतायत. आणि मग असं विशाल जेव्हा ज्याचं मन असतं, ज्याचं मन आनंदी असतं, प्रसन्न असतं, तो काय करतो त्याचं लक्षण खूप छान सांगतात बघा. ज्ञानानं भरलेला व्यक्ती, आनंदी व्यक्ती, प्रसन्न व्यक्ती कधीही फक्त स्वतःचे संकल्प नाही करत. बघा गुरुदेवांना काय सगळी सिद्धी प्राप्त आहे गुरुजींना. पण गुरुजी स्वतःसाठी काही मागतात का हो? कधीच नाही. सगळ्या जगासाठी ते मागत राहतात. गुरुजींचं एकच म्हणणं असते, की या जगात जितके व्यक्ती आहेत की नाही, त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि आनंद यायला पाहिजे. तर हे होशवाल्या व्यक्तीचं लक्षण आहे, की तो संकल्प समाजासाठी घेतो. इतर लोकांसाठी घेतो, दुःखी लोकांसाठी घेतो, कष्टी लोकांसाठी घेतो. आणि मग काय होतं? आपला संकल्प आणि ईश्वराचा संकल्प एकच होतो. ईश्वराचे संकल्प काय? त्याचं सिंहासन मोठं झालं पाहिजे, माझाच राजवाडा वाढला पाहिजे, असं कधी म्हणत नाही ईश्वर. ईश्वर दीनदुबळ्यांसाठी, जे दुःखी कष्टी आहेत, त्यांच्या आनंदासाठी संकल्प असतो आणि जेव्हाही आपला संकल्प आणि ईश्वराचा संकल्प, सद्गुरूचा संकल्प हा एक होतो की नाही, तेव्हा तो पूर्णच होणार. याच्यामध्ये काहीच शंका नाही. हे सांगतायत इथं श्रीकृष्ण. आणि म्हणून सांगतायत, की असा संकल्प जेव्हा पूर्ण व्हायला लागतात आपल्या, तेव्हा आपल्याला परमात्म्याची एक झलक दिसायला लागते. तेव्हा कळायला लागतं, की अरे, हे तर ईश्वर माझ्या आतच बसलाय आणि हाच माझ्याकडून सगळ्यांचे संकल्प पूर्ण करून घेतंय. असं समजल्याबरोबर आपल्यामध्ये प्रचंड एनर्जी, प्रचंड हास्य, प्रसन्नता आपोआप यायला लागते. हे सांगतायत इथं. अच्छा. मग आता हे समाजासाठी संकल्प तर ठीक आहे. पण तरी पण आपल्या मनामध्ये संकल्प उठलेच, मग काय करायचं त्याचं? त्याचं पण उत्तर देतायत बघा. त्याचं उत्तर काय देतायत? जसेही आपण संसारिक पुरुष म्हणून, सर्वसाधारण स्त्री-पुरुष म्हणून काहीतरी संकल्प येत असतात. तर या संकल्पांना गुरुचरणी समर्पित करून टाकायचे. की बाबा गुरुदेव, हा संकल्प माझ्या मनात उठलाय, तर याचं काय करायचंय तुम्ही बघून घ्या. असा संकल्प आपण गुरुदेवांच्या चरणी टाकल्याबरोबर आपण हलके व्हायला लागतो, मोकळे व्हायला लागतो, प्रसन्न व्हायला लागतो. नाहीतर कितीही ते संकल्पाचं ओझं घेऊन आयुष्यभर हिंडत असतात लोक आणि मग त्या ओझ्याखाली दुःखी, कष्टी होत असतं जीवन. हे सांगतात. आणि जसंही मग होशमध्ये आलो आपण, परमात्म्याची झलक आपल्याला दिसायला लागली, तर आपले छोटे-मोठे संकल्प सहज पूर्ण होणार. जसं आपल्याला भूक लागणार, आपल्याला भोजन पाहिजे, आपल्या भोजनाचा संकल्प दुसरा कोणीतरी घेणार. तसं बघा एक घरची मंडळी, घरची आई आपली दिवसभर कशामध्ये व्यस्त असतात, की घरच्या सगळ्यांना भोजन कसं भेटेल. म्हणजे बघा भोजन पाहिजे आपल्याला, संकल्प कोणी केलाय? दुसऱ्यांनी. तर हे ज्ञानी आणि आनंदी माणसाचं लक्षण आहे, की इच्छा करण्याच्या अगोदर त्याचा संकल्प पूर्ण झालेला असतो. त्याला इच्छा करण्याची गरज सुद्धा नाहीये. नाहीतर पहा दुःखी, कष्टी लोकं आयुष्यभर इच्छा करत राहतात. शेवटपर्यंत इच्छा पूर्ण पण होत नाही. पण ज्ञानी माणसाचं असं नसतं. ज्ञानी माणसाचं लक्षणच हे सांगतायत, की इच्छा येण्याच्या अगोदर जीवनामध्ये सगळं काही भेटून जातं.
हे पाहिजे ते पाहिजे म्हणायची काहीच गरज नाही, सगळं ऑटोमॅटिक मिळतं. हे ज्ञान मध्ये येण्याचं एका भक्ताचं इथं सर्वश्रेष्ठ लक्षण श्रीकृष्ण आपल्याला सांगतात. पुढच्या मंत्रामध्ये बघ खूप सुंदर सांगतात बघा. शेतकरी राजाचं इथं गुरुदेव उदाहरण देत आहेत की ईश्वरावर सगळं सोडून एक विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जसं बघा, एक शेतकरी इतकं महागा मुलाचं बी बियाणं आणतो, जमीन साफ करतो आणि तितकं हजारो रुपयाचं बी जमिनीमध्ये फेकून देतो, जमिनीमध्ये पेरून टाकतो आणि नंतर मग 2, 4, 8 दिवस निश्चिंत राहतो, चिंता नाही करत. ते असं नाही करत शेतकरी, एकदा बी टाकलं तर रोज जायचं बी काढून बघायचं किती वाढलंय ते, असं कधीच करत नाही. कारण काय, त्याला पूर्ण विश्वास आहे. आता बी मी टाकलेलं आहे ना, आता त्याचं ईश्वर काय करायचं करेल. त्याला हवा मिळणार, त्याला पाणी मिळणार, पाऊस पडणार आणि सगळं झाल्यानंतर 8-10 दिवसांनी जेव्हा येतो शेतामध्ये, तेव्हा सगळं रान कसं हिरवंगार झालेलं बघतो. सगळे बी बाहेर येतायत, अंकुर टाकतायत आणि सगळं फलधारणेकडे वाटचाल करतायत. हे सगळं आपोआप घडणार. अहो, शेतकरी काय फक्त बीज पेरतो, बाकी किती ऍक्टिव्हिटी आहेत बघा. ते बी जातं, पाणी घेतं, क्षार घेतं, मुळं तयार करतं, खालच्या त्या मुळ्या जमिनीमधले क्षार घेतात, मग पानं तयार करतात, मग सूर्यप्रकाश घेतात, मग फळ घेतात. अहो, किती कामं आहेत. इतके काम शेतकरी नाही करत, फक्त बी टाकतो आणि विश्राम करतो. बाकी सगळं ईश्वर करत असतो. तर हे सांगतायत की विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. आपल्याला ना आपल्या जीवनात सुद्धा फार कामं करायची नाहीये, थोडंसं करायचंय, बाकी सगळं घडत राहणार आहे ऑटोमॅटिक. हे सांगतायत इथं श्रीकृष्ण. आणि मग यालाच म्हणतायत की आश्रित आणि पराश्रित समजणं हे खूप गरजेचं आहे. पराश्रित नाही व्हायचं. सगळं काम ब हे माझ्यामुळेच होणार किंवा हे असं झालं तरच होणार, हे याला पराश्रित होणं म्हणणं आहे. आश्रित होणं आणि पराश्रित होणं हे समजून घेणं खूप गरजेचं सांगतायत की जे काही घडतंय ना, ते ईश्वरी कृपेमुळं घडतंय. हा विचार जर आला ना, मग आपण ऑटोमॅटिक पराश्रित होणार. आपल्याला चिंता राहणार की हे होणार की ते ना, एक विश्वासानं आपलं जीवन ना ऑटोमॅटिक चालत राहणार. हे इथं सांगतायत. नाहीतर खूप लोक बघा, काम करून पण अतृप्त, न करून पण अतृप्त. अतृप्तीचा भाव जर असेल ना, मग काहीही केलं तर आपण दुःखीच राहणार, हे सांगतात. सगळे पुन्हा पुन्हा इथं गीतेमध्ये खूप कर्मसन्यास योगमध्ये हेच सगळं सांगतायत की आपण आपलं कर्म करायचंय आणि सगळं ईश्वरावरती सोडून द्यायचंय. सोडून दिलं तेव्हाच आपण मुक्त होणार, प्रसन्न होणार, आनंदी होणार, हे सांगतायत इथं. नाहीतर काम, लोक तर काम केलेलं पण स्वतःची जिम्मेदारी घेतात आणि नाही केलं त्याच्यासाठी पण परेशान होतात. काही लोक बघा असं करायला पाहिजे होतं. मी 15 वर्षाखालीच प्लॉट घ्यायला पाहिजे होता. तेव्हा तिथं खूप स्वस्त होता. जमीन घ्यायला पाहिजे होती. आता बघा सोनं किती महाग झालंय. 10 वर्षापूर्वी किती सोनं स्वस्त होतं. हे असे विचार करून, करून दुःखी होत असतात लोक. तर इथे हेच सांगतायत की आधी तृप्त झालं पाहिजे. याच्यामुळे तृप्ती नाही भेटत ना. हे अतृप्तीचा जो भाव ठेवला ना, हे नाही मी केलं, ते केलं किंवा कर्म केलं, मग आता याचं मला फळ भेटायला पाहिजे. अशाने तृप्ती कधीच नाही भेटणार, हे सांगतायत. तर त्या फळामध्ये जर आसक्ती आपण नाही ठेवली, कर्म फळामध्ये आसक्ती नाही ठेवली, तर आणि तरच तृप्तीचा भाव येऊ शकतो, हे सांगतायत श्रीकृष्ण. परंतु आता याचा अर्थ असा नाही, की कर्म करायचं आणि मग त्याचं काहीच फळ करायचं नाही, काहीच मागायचं नाही. आता आपल्याला एक जीवन जगत असताना तर काही तर काय काम करावं लागतं, त्याचं पुढे बघावं लागतं, इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा बघ ठरेल. हं, मुलांना शिक्षण देताना बघावं लागतं, की हे शिक्षण पुढे किती कामाचं आहे का उपयोगाचं नाहीये. प्रत्येक गोष्ट बघा प्रयोजनाशिवाय कुठलाच व्यक्ती काही करत नाही. बुद्धूतला बुद्धू व्यक्ती सुद्धा बघतो, की याच्यात माझा काय फायदा आहे?
तर हे श्रीकृष्ण असं नाही म्हणत आहेत की मग काहीच बघू नका आणि नुसतं काम नाही, हे नाही सांगत आहेत. ज्ञान समजून घेण्याला सुद्धा ना एक पात्रता लागते बघा. अज्ञानी माणूस ना जे समजायचं वेड्यासारखं तेच समजून घेईल शेवटी. म्हणून श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा सांगतायत बघा, की हे सांगत नाहीयेत कर्म फळ सोडून द्या, म्हणजे आपण जे करतोय ते तन्मन धनाने सगळा विचारपूर्वकच करायचंय, पण त्याच्या आसक्तीमध्ये न अडकता आपण जर तो विश्वास ईश्वरावर सोडलं ना, मग प्रसन्नता येऊ शकते, हे सांगतायत. आणि मग सांगतायत की तृप्तीमधून, आनंदी प्रसन्न मनामधूनच एक चांगला विचार येऊ शकतो आणि तोच चांगला विचार संकल्प बनून पूर्णत्वास येऊ शकतो, हे सांगतायत. नाहीतर आश्रित होणे म्हणजे बघा, फक्त खूप लोक हे करतात, काहीतरी कर्म केलं की मग काहीतरी प्रशंसेची अपेक्षा करतात, की माझी प्रशंसा झाली पाहिजे, मला लोक चांगलं म्हणले पाहिजे, लोकांनी म्हणलं पाहिजे की वा वा तुम्ही का फार छान करताय. हे हे अपेक्षा करणं सुद्धा परत आश्रित होण्याचाच एक प्रकार आहे. आश्रित म्हणजे फक्त पैशावरती आणि कामावरती आणि पदावरती हेच नाहीये. आश्रितचे सुद्धा वेगवेगळे रूप इथं सांगितलेले आहेत. जसं प्रशंसा पाहिजे, लोक काहीतरी चांगलं म्हणलेलं पाहिजे, कुणीतरी काहीतरी पदवी दिली तरच मी करणार, कुणीतरी काहीतरी अधिकार दिले तरच मी करणार. हे असे अनेक मार्ग आश्रितपणाचे सांगितले. तर हे सांगतायत की या सगळ्या गोष्टीसाठी पराश्रित होऊन हे सगळं सोडून की नाही, जो गुरुवरती, ईश्वरावरती पूर्ण श्रद्धा ठेवून आपण आपलं कर्म करत राहतो आणि फळाची फार अपेक्षा नाही करत, त्या माणसाकडे तृप्ती येतं, बल येतं, शक्ती येते, हे इथं सांगतायत. कर्माबद्दलच्या अजून काही सुरेख गोष्टी आपण उद्याच्या भागात बघूयात. काही क्षण डोळे बंद करूया. एक लांब आणि खोल श्वासात निश्वास सोडत सोडत विश्राम करूया. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे अद्भुत ज्ञान पोहोचण्यासाठी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आपण जरूर करूया.